लपून लपून व्हिडिओ काढणं चालू होतं माझं. अचानक लक्ष गेलं आणि मी म्हटलं की इकडे येऊन व्हिडिओ काढा. तिला इतकं हसायला येत होतं. तिचं फेस वॅक्स करायचं होतं. ॲक्च्युली फेसला केस जास्त असल्यावरती आपण फेस वॅक्सच करतो, कारण ब्लीच केल्याने ते केस जास्त गोल्डन दिसतात आणि ते चांगले दिसून येत नाही. फेस वॅक्स करताना कधीही वॅक्सची क्वालिटी ही चांगली ठेवावी. नॉर्मल वॅक्स हा फेसला वापरायचा नाही, कारण नॉर्मल वॅक्सने फेसला पुरळ किंवा दाणे येऊ शकतात. बघा मी कशा प्रकारे वॅक्स लावला. पट्टी ही लावून खाली स्किन स्ट्रेच करायची आणि अपोजिट डायरेक्शनला पट्टी वडायची. ठीक आहे, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे क्लीन झालेलं आहे. एकही केस राहत नाही. डबल वॅक्स अप्लाय करायचा नाही. त्या बाजूचं बघा, जशी केसांची ग्रोथ असते ज्या डायरेक्शनला, त्या डायरेक्शननी वॅक्स अप्लाय करायचा. केसांची ग्रोथ जशी असेल तशी, आणि त्याला पट्टी लावून अपोजिट डायरेक्शननी म्हणजे विरुद्ध दिशेने पट्टी खेचायची. क्लायंटला फेस हा थोडासा टाईट करायला लावायचा आणि आपण पण खालून हाताने स्ट्रेच करायचं, मग ओढायची. डायरेक्ट ओढायची नाही, जास्त पेन करतं आणि चेहऱ्याची स्किन ही थोडी सेन्सिटिव्ह असते, म्हणून थोडी काळजी घ्यायची. काळजी ही की डबल वॅक्स हा फेसला होत नाही, म्हणजे एका ठिकाणी 2 वेळा वॅक्स अप्लाय करून वॅक्सिंग करायची नाही. जेवढे निघेल तेवढे एकाच पट्टीमध्ये पूर्ण केस क्लिअर करायचे. तिला खूप हसायला येत होतं. तिला चांगलंही वाटत होतं, कारण ती बाहेर जाणार होती तर तिला चेहऱ्याचे केस काढायचेच होते. तुम्ही बघू शकता अप्पर लिप, चीन, फोरहेड, नोजला पण आणि डोळ्यांच्या खाली हे पूर्ण वॅक्सनी क्लिअर करून टाकायचे. डबल वॅक्स अप्लाय करायचा नाही आणि वॅक्सची क्वालिटी कधीही फेसला चांगली ठेवावी. नॉर्मल वॅक्स हा फेसला कधीही करू नये. हाताला, लेगला चालतं, पण फेसला हे चालत नाही, कारण दाणे येतात. तुम्ही बघू शकता शेवटचा रिझल्ट. वॅक्स केल्याने केस आणि टॅनिंग हे दोन्ही रिमूव्ह होतं. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की फेस वॅक्स कसा झाला आहे.